2024 आज आपण म्हसळा येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयामध्ये लोकमान्य टिळक जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरा करत असतानाच त्यांच्या तैलचित्राला पुष्पहार आणि सर्वांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे। आता नेमका पुण्यतिथी साजरा करण्यामागचा नेमका उद्देश काय असतो तर साधारणपणे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या भारतीय वीर पुरुषांनी मोठं योगदान त्यांचं ह्या लढ्यामध्ये आहे आणि त्यापैकीच एक बाळ गंगाधर टिळक की ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून एक रणशिंग फुंकलं होतं आणि अखंड भारतीय लोकांना त्यांनी प्रवृत्त केलं होतं। त्यातलं एक नामांकित नाव म्हणजे बाळ गंगाधर टिळक। अतिशय द्वेष्टे आणि शुद्ध चरित्राचे आणि एक भारतीय स्वातंत्र्याची आस घेऊन जगणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं। बाळ गंगाधर टिळक यांना इंग्रजांनी अतिशय छळवणूक पद्धतीने वागणूक दिली होती, कारण त्यावेळी अग्रेसर असणारे स्वातंत्र्य लढ्यामध्ये टिळक हे फार पराक्रमी आणि शौर्य असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळे इंग्रजांना ते नामोहरम करायचे आणि म्हणून त्यांनी त्यांची छळवणूक केली आणि यातच त्यांना मंडाल येथील तुरुंगामध्ये सुद्धा त्यांना डांबलं गेलं होतं आणि त्यावेळी त्यांनी भारतीयांना संदेश द्यावा म्हणून गीताराष्ट्र नावाचा एक मोठा ग्रंथ त्यांनी लिहिला। ते तिथे गप्प बसले नाहीत। त्या चळवळीमध्ये त्यांनी संपूर्ण आपली मतं ही पुष्टांकित केली आणि नंतर त्यांचं रहस्य हे संपूर्ण भारतीय लोकांना कळलं आणि अशा प्रकारे हे मोठे एक आपल्या स्वातंत्र्य काळातले व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जाणारे त्यांचा ज्यावेळी अंत झाला म्हणजे ज्यावेळी त्यांचं ज्यावेळी झाला त्यावेळी त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांनीही सुद्धा त्यांच्या अंत्ययात्रेला त्यांनी खांदा दिला होता आणि अशा या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती ही संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रशासकीय कार्यालयामध्ये आणि शाळा कॉलेजमध्ये लहान मुलांवर काहीतरी असं त्यांचं संपूर्ण जीवन महत्त्व हे चित्रित व्हावं, त्यांच्या मनावर त्यांचे ठसे उमटावेत यासाठी ही जयंती मोठ्या उत्साहाने आपण साजरी केलेली आहे। धन्यवाद।